काय बाई, लग्नाला जायचंय आणि कोणती साडी घालावा तेच काय समजा नाही मला आता. एक चांगली साडी नाही. काय करावं आता? आयडिया. सोनीलाच फोन करून बघते मी आता. तिलाच विचारते. ती कोणती घालणार आहे काय माहिती. नाही तर माझ्यापेक्षा चांगली भारी साडी घालीन आणि मला सांगायचीच नाही. तिलाच विचारते पहिलं. फोनच करते तिला. हॅलो. अगं काय करती? बसली का? अगं तुला लग्नाला नाही जायचं का? जायचंय होय? हो मी पण येणार आहे. कोण म्हंटल तुला? मी पण येणार आहे. तुला तर कोणी काही सांगत बाई. साडी का? मग मी तेच तुला विचारायला फोन केला. तुला बघ मी व्हॉट्सअपला साड्या टाकल्यात आत्ताच. सुपरनेटची घालू का? हा तीच मी हातात घेऊन बसली आता. पण अगं लय सिंपल वाटते ग. छान वाटते का? मला तर काय लय बरोबर नाही वाटू राहिली. बरं ती खालची बघ बरं, पिंक कलर वाली. हा आता ती ट्रेंडिंगच चालू आहे ना ग सगळं. ते खड्यांचं पांढरे पांढरे खडे दाग त्याला सगळे. हो ना. हा शिवलाय ना, ब्लाऊज शिवलाय. तू कशी घालणार आहे बघ तशी. पण अगं ती लईच खड्यांचं आणि त्याच्यावरती ज्वेलरी पण लागल ना तशी. अगं बाई ज्वेलरी लागेल ना, ती होईल का मॅच त्याच्यावर बघ बरं. नाही व्हायचं. हो ना अगं, ते गोल्डन नाही व्हायचं अगं मॅच त्याच्यावर. बरं ती जांभळी बघ बरं, ती कशी छान वाटते का बघ बरं. हा त्याच्यावर पण ती पण थोडी फॅन्सीच वाटते अगं. तू कशी घालणार आहे मला नीट का सांगा. नाही तर मी यायची आपली गबाळ्यावानी कसला पण अवतार घेऊन आणि तू यायची छान मस्त साडी घालून. एक काम करायचं का मग, नाही तर पैठणीच घालायच्या का? नीट सांग बाई मला. नको का? बरं जाऊ दे कॅन्सल. बरं मग कोणती घालायची सांग तरी मग. अगं त्याच्यावरती गोल्डन ज्वेलरी मॅच नाही होणार ना. तुझ्या आहे का तशी स्टोनची ज्वेलरी? मग देते का मला तू? नाही अगं काय खडूस आहे ग तू. जाऊ दे मग मी ड्रेसच घालणार आहे आता. हा ड्रेस पण माझा मस्त छान आहे. मग मी ड्रेसच घालते म्हणते तिकडं. तू नाही पाहिला का? अगं किती ग छान आहे. नाहीतर बाई तुम्ही सगळ्या याच्या साड्या घालून आणि मी एकटीच यायची ड्रेस घालून. हा अगं लय छान आहे मस्त. तसंच पडलाय तो कपाटात. मी काय त्याला वापरतच नाही ते जास्त. कधीतरीच त्याला घातलेली 2-3 वर्ष झालीत आता म्हणायला. मला नीट सांग बर का मग तू. नाही तर मी ड्रेस घालायचे तुम्ही साड्या घालायच्या. मग कसं ते वेगळं मीच वेगळी दिसत मग सगळ्यात. म्हणते काय काय यांचा असा ग्रुप आहे म्हणते. जाऊ दे नाही तर मी नाही घालीत बाई ड्रेस. हा बाकीच्या काय घालणार आहे त्याला विचारलं ग तू? नाही विचारलं अजून? मग कधी विचारती? मी का? मी नाही विचारलं बाई. माझ्याकडले काम आहेत बाई. मी काय तेवढ्याच कामावरती आहे का? तुला काय काम नाही? तू विचार ना त्यांना तू काय तुम्ही काय घालणार आहेत म्हणून. मी तर कन्फ्युजच झाली बाई कोणती साडी घालावा आणि काय करावा. बरं मी थांब पाहते याच्यावर ज्वेलरी आहे का कोणती मॅच होती का काय पाहते. आम्ही 2 मिनिटं थांबा तू. हॅलो. तुला सांगते सिल्वर आहेत, गोल्डन बँगल्स आहेत आणि मल्टी कलरच्या आहे. मग कोणत्या होत्या त्याच्यावरती मॅच मला सांग तसं मग ते.
हा तुला मी फोटो पण टाकलेले आहेत बघ तू. आणि गळ्यातले सेट आहेत ना ते सगळे शक्यतो गोल्डनचेच आहेत मग माझ्याकडं. हा ना हे होईल का मॅच मग असं मोत्याचं ते नाही का 3 लेअर मधलं. हा बघ मी मागे एकदा फोटो टाकले होते बघ कणी. हा ते तसं आहे बाई मग. हा हे अजून एक मग होईल का काय मॅच बघ. अगं मस्त काठपदरी साडी घातली असती त्यावरती मग मस्त सगळं चोकोर वगैरे सगळं मॅच झालं असतं. ते होतं पण माझ्याकडं सगळं. पण आता तू म्हणते अशी फॅन्सी साड्या घालायच्या आणि मग आता कसं करायचं बाई. माझ्याकडे नाही बाई ज्वेलरी तशी मग. हा ना जाऊ दे हे नाही व्हायचं. काय बाई लग्न आहे दुसऱ्याचं आणि टेन्शन आपल्याला आहे. नाही तर काय बाई. आता असंच बाई कोणाचं लग्न असू पण आहे ना जे लग्नाला जातात ना त्यांनाच टेन्शन राहते काय घालायचं आणि काय नाही. घालायचं सिंपल कोण बघत आहे बाई. कोण बघत आहे. मी यायची साधं सिंपल घालून आणि तू येशील मस्त छान मेकअप करून. हा तू काय नको सांगू मला. तू असंच करते बाई. मेहंदी काढली काय तू. मी तर काही मेहंदी नाही काढली बाई अजून. अगं मला मेहंदी कुठे येते एवढी भारी काढता. तू काढशील का माझ्या हातावर मेहंदी. हे तुझं असं आहे मग. मला काही सांगू नको मला तुझ्याच हातून मेहंदी काढायची आता. आणि साडीचं मला लवकर कन्फर्म करून सांग कोणती घालू. हा बरं दादाला पाठवून दे मला घेऊन मग मी येते त्याच्यासोबत. आणि तू मला आहे ना मग पहिले आपण मेहंदी काढून दे म्हणजे कसं तास 1.5 तास होते ना ती वाळून जाईल आणि रंगून निघन बाई. नाही तर मी अशी बिना मेहंदीचीच राहील ना. आणि तुम्ही सगळ्या येतात मस्त मेहंदी वगैरे काढून. हा मला नको सांगू काही. आणि ते साडीचं मला लवकर कन्फर्म सांग कोणती घालून कोणती नाही. मी लई कन्फ्युज झाली बाई एकदाची.